तुमचे सबस्क्रायबर जर कमी असतील आणि फक्त एक व्हिडिओ तुमच्यासाठी पुरेसा ठरणार आहे, तो आज एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे। तुमच्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण होत आले आणि तुमचे सबस्क्रायबर्स अजून पूर्ण झाले नाहीत, दिवसात तुमचे सगळे सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत, तर तो व्हिडिओ कोणता बनवायचा तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर ती ट्रिक कोणती ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा। हाय हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमच्या एका नवीन चॅनल वरती। तर सध्या तुम्हाला काय करायचं आहे ना, लॉंग व्हिडिओ जास्त बनवायचे नाहीत, शॉर्ट व्हिडिओ वरती काम करायचं आहे। कारण तुमचा एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला 1000 काय तर तुम्हाला 10,000 सबस्क्रायबर मिळवून देऊ शकतो। तर शॉर्ट व्हिडिओ कसं बनवायचं, तर शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे। शॉर्ट व्हिडिओ बनवत असताना ना पहिले म्हणजे आता जनरली कसं ना एक मिनिट ते आपण 3 मिनिटापर्यंतचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवू शकतो, शॉर्ट व्हिडिओ मध्ये येत असतात ते, आणि 3 मिनिटाच्या पुढचा जो व्हिडिओ असतो ना तो लॉंग व्हिडिओ मध्ये पडतो। जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असेल ना तर जितकं छोटा होईल तितका छोटा बनवा, म्हणजे 1 मिनिटाचा तुम्ही बनवा आणि पहिल्या 30 सेकंदात तुम्ही एक अशी ट्रिक सांगायची की म्हणजे व्हिडिओची सुरुवातच अशी करायची की आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जे की तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल किंवा तुम्हाला माहितीच नसेल। आज मी जे तुम्हाला सांगणार आहे हे म्हणजे असं थोडंसं काहीतरी असं अशी एक ट्रिक सांगायची आहे आणि ती ऐकून लोक किमान 30 सेकंद तरी पाहतील। आणि एकदा का तुमचा व्हिडिओ तो शॉर्ट व्हिडिओ 30 सेकंदापर्यंत पाहिला गेला ना तर युट्यूबनं जास्तीत जास्त तो व्हिडिओ पुढे भरपूर जणांना इम्प्रेशन पाठवत असतो। आणि जरी सगळ्यांनी सबस्क्राईब नाही केलं तरी काही हरकत नाही। एक व्हिडिओ जर तुमचा लाखांवरती मिलियनवरती गेला ना, मिलियनवरती तर नाही समजा, पण चला आपण 1 लाखामधून तुम्हाला सहज 500-600 सबस्क्रायबर तुम्हाला मिळतातच। आणि त्याच ट्रिकने त्याच विषयावरती तुम्ही जर दुसरे व्हिडिओ बनवत गेलात ना तर नक्कीच तुमचे व्हिडिओ ना युट्यूब इम्प्रेशन पुढे जास्त जणांना पाठवत असतं आणि त्यानुसार मग तुमचा चॅनल हळूहळू ग्रो होत असतो। सुरुवातीला तुम्ही जास्तीत जास्त मेहनत शॉर्ट व्हिडिओ वरती घ्या आणि एकदा का सबस्क्रायबर बेस तुमचा तयार झाला ना तर मग तुम्ही हळूहळू एक 5-6 मिनिटाचे 6-7 मिनिटाचे असे तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवू शकता। आणि लॉंग व्हिडिओ बनवत मग तो तुमचा वॉच टाइम पण तुमचा पूर्ण होऊ शकतो। पण सुरुवातीलाच आपले लॉंग व्हिडिओ कोणी पाहणार नाही, कारण की आपला जो फेस व्हॅल्यू आहे ना तो ती इमेज आपण अजून तयार केलेली नाही, आपल्याला काही एवढं युट्यूब वरती कोणी ओळखत नाही। त्यामुळे तुम्ही ना शॉर्ट व्हिडिओ मधून तुमची क्रिएटिव्हिटी दाखवा आणि तुमचे सबस्क्रायबर हळूहळू वाढवा। तेच उठसूट कोणी उठतंय आणि कॅमेरा समोर धरून ब्लॉग सुरू करत आहे, मी असं केलं मी तसं केलं फलाना बिस्ताना, तर ते तुम्ही करत बसू नका। तुमचं जे चॅनलची कॅटेगरी आहे ना ती थोडीशी युनिक ठेवा। जरी तुम्ही ब्लॉग बनवत असाल ना तरी थोडंसं काहीतरी असं वेगळं काहीतरी सांगायचे की ना व्ह्युअर्सला ना ते आवडेल, पाहणाऱ्याला आवडेल आणि तुमच्या व्हिडिओवरती ते कंटिन्यू शेवटपर्यंत राहतील। तर त्यासाठी ना तुम्ही थोडंसं वेगळं काहीतरी करा, जे सगळं कॉमन करत आहेत ना तसं करू नका। आता तुम्ही म्हणताल की आम्हाला एवढं सबस्क्रायबरचं सांगत आहे आणि स्वतःचे सबस्क्रायबर किती कमी आहेत, तर मी ह्या चॅनलवरती एवढे काही काम एवढं काही करत नाही। सगळे काही सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माहितच आहे की माझे दुसरे ना पहिले 2 चॅनल आहेत आणि ते दोन्ही मॉनिटाईज आहेत। आणि आजची ना तारीख आहे 22 जून आहे, काल 21 जून होता, आज 22 जून आहे, आज सोमवार आहे आणि आज माझा युट्यूबचा पेमेंट पण झाला आहे। तर त्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहे। तर स्वामी सेवा आणि मी नाही त्याचा पुढच्या महिन्यात येणार आहे। आणि एक मराठी जो चॅनल आहे ना तर त्याचा पेमेंट आज झालेला आहे, त्याचं ना मी अकाउंट ह्यांचं दिलेलं होतं माझ्या मिस्टरांचं, आणि जस्ट आताच मी व्हिडिओची सगळं हे प्रिपरेशन करत असताना त्यांचा कॉल आला की मॅडम अमेरिकेचं पोरग आलेलं आहे म्हणून, एक कोड लँग्वेज आहे तर आलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं। तर काहीतरी एक 100च्या आतमध्येच काहीतरी टॅक्स कटला गेलेला आहे आणि माझं युट्यूबचं पेमेंटही झालेलं आहे। तर तुमचं म्हणणं असं येईल की आम्हाला सबस्क्रायबर्स वाढवायचं म्हणत आहे आणि स्वतःचे तर 1000 पण पूर्ण नाही, तर मी तुम्हाला परत सांगते ह्याच्यावरती मी एवढं काही काम करत नाही, कारण की ते 2 चॅनल सांभाळून 2 मुलांना सांभाळून घरचं सगळं करून जेवढा वेळ भेटेल ना तेवढं मी ह्या चॅनलला वेळ देत आहे। तर तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवता ना तेव्हा सुरुवातीलाच म्हणायचं नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवता ना तेव्हा सुरुवातीला किंवा पहिल्या 1 मिनिटातच असं म्हणायचं नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असं तसं म्हणायचं नाही। कारण की सुरुवातीलाच आपण ते रडगाणं लावलं ना तर आपला व्हिडिओ अर्ध्यापर्यंतही कोणी पाहणार नाही, लगेच ते बॅक येऊन स्क्रोलिंग करत राहतात। तर त्यासाठी ना आपण जितकं असं व्हॅल्युएबल समोरच्याला देता येईल ना तितकं द्यायचं आहे। आणि व्हिडिओच्या मध्यभागी किंवा शेवटी आपल्याला म्हणायचं आहे
की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पण म्हणायचं नक्कीच आहे, कारण की तुम्ही फक्त व्हिडिओ दाखवणार, बोलत राहणार आणि तसाच व्हिडिओ बंद केला ना तर तुमचा ना म्हणजे लोक काय करतात ना, पाहण्याच्या नादात ना सबस्क्राईब करायचं विसरून जातात. मग त्यांना तुम्ही एकदा रिमाइंड द्यायचं आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. तर हे अशा छोट्या छोट्या ट्रिक आहेत, त्या तुम्हाला ना अशा फॉलो करायच्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. सगळी मेहनत करून, सगळा उठारेटा करून आपण सबस्क्रायबर्स कसे तरी पूर्ण करतो आणि ते होतातच, कारण की एखादा व्हिडिओ जरी व्हायरल गेला ना तर थोडे थोडे करून किंवा जे भेटेल त्याला पकड आणि सबस्क्राईब कर, जे भेटेल त्याचा मोबाईल घे सबस्क्राईब कर, असं आपण करतो. घरी म्हणा, बाहेर म्हणा, नातेवाईकांमध्ये म्हणा, शेजाऱ्यांमध्ये म्हणा, फ्रेंड सर्कल मध्ये म्हणा, आपण जबरदस्तीने सबस्क्रायबर तर वाढवून घेतो, पण हे सगळे फेक सबस्क्रायबर असतात, जेन्युइन नसतात. कारण की फेक सबस्क्रायबर असतात आणि आपल्या लाईफ मध्ये काय चाललं आहे हे लाईव्ह बघायला खूप जणांना आवडतं, पण त्यांना जर म्हटलं ना की आपण माझे व्हिडिओ पहा, मला सपोर्ट करा, तर त्यांना असं वाटेल की मी जर हिचा व्हिडिओ पाहिला ना तर हिला पैसे मिळणार, मला काय मिळणार. हे असे काही कुचित रतीचे लोक असतात. त्यामुळे ना हे अशा लोकांना तुम्ही म्हणूच नका की सबस्क्रायबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. जर तुम्हाला जेन्युइन सबस्क्रायबर हवे असतील तर तुम्ही कंटिन्यू सातत्य ठेवून व्हिडिओ बनवत राहा. आणि जर तुमचे जेन्युइन सबस्क्रायबर तुमच्याशी जर जोडले गेले ना, आकडा भले का नाही छोटा असो, पण तुमचा तो वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो. आणि एकदा का तुमचे सबस्क्रायबर पूर्ण झाले तरी तुमचे चॅनल मॉनिटाईज होत नाही. त्यासाठी ना तुम्हाला जो युट्यूबचा क्रायटेरिया आहे 4000 तासाचा वॉच टाइम, तो पूर्ण असायला हवा. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं आहे की तुम्ही आतापर्यंत जेवढे काही व्हिडिओ बनवले आहेत, समजा काही कुकिंग विषयी असतील, काही रेसिपी असतील म्हणा, काही व्लॉग असतील म्हणा, काही मोटिवेशनल असतील, तर जेवढे जेवढे व्हिडिओ आहेत ना तर त्या सगळ्यांची आपल्याला ना प्लेलिस्ट बनवायची आहे. आणि प्लेलिस्ट बनवली ना तर मग ते कसं ना, एकदा का व्हिडिओ लावला ना तर ते व्हिडिओ पाहणारे जे लोक असतात ना तर ते व्हिडिओ पाहत असतात आणि कंटिन्यू पाहिलं ना मग त्यांना ते लिंक लागत जाते. आणि काही काही आवडतं, जशी लग्नाची लव्ह स्टोरी सांगितली किंवा एखाद्याची युट्यूब जर्नी सांगितली तर ते कंटिन्यू पाहत राहतात आणि मोटिवेट होत राहतात आणि सबस्क्राईब करून टाकतात. नंतर दुसरी गोष्ट आहे ना, व्हिडिओची लेंथ ना थोडीशी वाढवायची आहे. सबस्क्रायबर पूर्ण झाले ना तर जर तुम्ही पहिले 5-6 मिनिटाचा व्हिडिओ बनवत असाल ना तर एक 7-8 मिनिटाचा, एक 10-12 मिनिटाचा असा व्हिडिओ ना वाढवायचा आहे. त्यामुळे जसं जसा व्हिडिओ तुम्ही मोठा बनवत चालाल ना तर तसं तसं लोकांना आवडत चालतं आणि लोक शेवटपर्यंत पाहत राहतात. तिसरी जी गोष्ट आहे तर ती तुम्हाला ना थंबनेल एकदम अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे, जे की म्हणजे तुमचा थंबनेल लोकांनी पाहिला ना तर लगेच ते क्लिक करतील आणि तुमचा व्हिडिओ एक किमान 3-4 मिनिट तरी, किमान पहिले 2 मिनिट तरी पाहिला जाईल. आणि त्यामुळे युट्यूब पुढे आपला व्हिडिओचं इम्प्रेशन पाठवत राहतं आणि चॅनल ग्रो होतो. तर त्यासाठी थंबनेल सुद्धा तुम्हाला एकदम अट्रॅक्टिव्ह बनवावं लागेल. तर मी थंबनेल कसं बनवते आणि मी कोठून ते जे फुटेज असतात ना, फोटो म्हणा, ते जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे. जर 5 पेक्षा जास्त जर कमेंट आल्या ना तर मी त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. ही व्हिडिओ खूप जणांचे असे प्रश्न आलेले मला की माझा वॉच टाइम पूर्ण नाही, माझे सबस्क्रायबर्स पूर्ण नाहीत, म्हणून मी आता बनवत आहे. तर दुसरी गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की जो तुमचा व्हिडिओ असताना तुम्हाला YT स्टुडिओ मधून नाही पण क्रोम ब्राउझर मध्ये जाऊन जर तुम्ही तुमचे चॅनल ओपन केलं ना तर जो व्हिडिओ तुम्ही बनवला आहे त्याच्यावरती जर तुम्ही गेलं तर इथे एक एंड स्क्रीन म्हणून येतं. तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहत असताना पाहत असाल, शेवटी ना 1-2 व्हिडिओ येतात किंवा एक प्लेलिस्ट येते, एक व्हिडिओ येते किंवा एक व्हिडिओ येतो, एक सबस्क्रायबरचं बटन येतं, लोगो येतं. तर ते तुम्ही नक्कीच टाका, म्हणजे एंड स्क्रीन टाका. कारण की एखादा व्हिडिओ जर तुमचा आवडला आणि एखाद्या पाहणाऱ्याने जर तो शेवटपर्यंत पाहिला आणि लगेच तिथे दुसरा व्हिडिओ आला आणि जर त्याला इच्छा असेल ना तर तोही व्हिडिओ तो पूर्ण वॉच करू शकतो आणि असंच तुमचं चॅनलचं इम्प्रेशन वाढू शकतं. तुम्ही कार्ड्स टाका, जसं तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये पाहत असाल. आता समजा माझा व्हिडिओ तुम्ही पाहता आणि मध्येच ना वरती ना उजव्या साईडला ना दुसरा एक व्हिडिओ येतो, असे 2-3 व्हिडिओ तुम्ही लावू शकता. त्याने सुद्धा तुमचा चॅनल ग्रो होण्यास मदत होतो. अजून कोणती गोष्ट आहे, मला जेवढं वाटतं ना तर तेवढं तर मी असं सांगितलेलंच आहे की हे करा. जर तुम्ही नवीन जर असाल ना तर तुमच्या चॅनलचा म्हणा किंवा तुमच्या चॅनलच्या नावाचं म्हणा एक वॉटरमार्क तयार करा. जसं की कोणत्याही एका मोठ्या क्रिएटरचं पहा, एका स्क्रीनच्या ना शेवटी किंवा मध्यभागी सुरुवातीला कुठेतरी ना असा वॉटरमार्क लावलेला असतो आणि तो शेवटपर्यंत असतो. एक तुमचा लोगो असतो तो तुमच्या चॅनलचा आणि ते पाहून लोक नंतर आपल्या चॅनलला क्लिक करत असतात. युट्यूबवरती काम करणं वाटतं तितकं सोपं नाही पण अवघड पण नाहीये. पण कसं आपण सातत्य ठेवून काम करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवत राहा. काही प्रॉब्लेम आले तर कमेंट करत राहा, मी नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं हे करेल. आणि कसं ना इतके निगेटिव्ह कमेंट येत आहेत ना की
तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, हे फेक आहे, हे चुकीचं आहे. तर चुकीचं काहीच नाही. गोष्ट फक्त मॉनिटाईज आहे ना, तर ते दुसरं आहे. आणि मी जे आता त्याच्याविषयी माहिती माझ्या अनुभव जे शेअर करत आहे ना, तर हा माझा चॅनल तिसरा आहे. तर लोकांना असं वाटत आहे की काही पण खोटं बोलत आहे किंवा वॉच टाइम वाढवण्यासाठी किंवा सबस्क्रायबर मिळवण्यासाठी खोटं हे करत आहे. तर मला काहीही गरज नाही खोटं बोलून सबस्क्रायबर मिळवण्याची किंवा वॉच टाइम पूर्ण करण्याची. ऑलरेडी माझे 750-800च्या जवळपास सबस्क्रायबर झालेलेच आहेत आणि ऑलमोस्ट माझा वॉच टाइम सुद्धा पूर्ण होत आलेलाच आहे. त्यामुळे मला खोटं बोलण्याची गरज नाही. आणि माझा काही हा पहिला चॅनल नाहीये की मला असं खूपच काहीतरी असं हे करून लोकांची फसवणूक करून चॅनल ग्रो करायचं आहे असं नाहीये. ऑलरेडी माझे पहिले 2 चॅनल मॉनिटाईज आहेत आणि माझा पहिला जो चॅनल आहे तर तो 1,17,000च्या वरती त्याचे सबस्क्रायबर आहेत. त्याचं असंच होत आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीला नाही पण मध्यभागी शेवटी बोलत आहे सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. तर काही सबस्क्रायबर्स असे असतात की त्यांना ना फक्त ऐकायलाच हे होतं, त्यांना ना म्हणजे असं काही असे असतात की त्यांना लिहिता वाचा येत नाही पण ते त्यांना युट्यूब चालवायला येतं. तर ते काय करतात ना, सबस्क्राईबचं बटन दाबतात आणि सबस्क्राईब केलेलं अनसबस्क्राईब करत आहेत. जवळपास एक 10-12 दिवस झाले मी नोटीस करत आहे. 1,17,050 पर्यंत सबस्क्रायबर्स जात आहे, आकडा जात आहे, परत वापस येत आहे 1,17,000 पर्यंत, परत पुढे जात आहे, परत वापस येत आहे. असाच खेळ चालू आहे. तर चला, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला असाच राहू द्या ह्या सुद्धा चॅनलवर. आणि हे जरी मी बोलले ना सपोर्ट राहू द्या, तर लगेच काही असे लोक असतात की तुम्ही दुसऱ्यांना सपोर्ट करत नाही, जशी तुम्हाला गरज आहे तशी दुसऱ्यांना पण आहे. अरे आहे ना, मेहनत सगळ्यांनाच आहे, मला माहित आहे. आज मी नाही म्हटलं तरी 2 वर्षापासून युट्यूबवरती काम करत आहे आणि एक सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा एक मिनिटाचा वॉच टाइम वाढवण्यासाठी काय मेहनत करावी लागते हे मला माहित आहे. पण कसं ना, मी प्रत्येकाच्या चॅनलला जाऊन आता सबस्क्राईब करणं किंवा त्यांचा वॉच टाइम म्हणजे वाढवणं हे मी करू शकत नाही ना. ऑलरेडी मला 3 चॅनल मला हँडल करायचे आहेत आणि मला बाकीचे पण काम आहेत ना. हा, तुम्ही फ्री असाल, तुम्हाला एवढंच वाटत असेल तर तुम्ही मलाही सबस्क्राईब करा, माझेही व्हिडिओ पहा आणि जे मला कमेंट करतायत त्यांच्याही चॅनलला तुम्ही व्हिजिट द्या, त्यांनाही सपोर्ट करा. कारण की सपोर्ट शिवाय काहीही होत नाही. मलाही त्यावेळेस सपोर्ट केलं नसतं तर मी आजपर्यंत आले नसते. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि माझ्या ह्याही चॅनलला तुम्ही असाच सपोर्ट करा. माझाही हा तिसराही चॅनल पटकन सबस्क्राईब करून वॉच टाइम पूर्ण होऊन माझं मॉनिटाईज होण्यासाठी मला मदत करा म्हणजे तेच सपोर्ट करा. तर चला, अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून विचारा आणि पुढचा व्हिडिओ मी कशावरती, कोणत्या टॉपिक वरती बनवू हे सुद्धा तुम्ही नक्कीच मला सांगा. कारण की मी माझे व्लॉग, हा माझा व्लॉग चॅनल आहे, मी ते व्लॉग थांबवले आहेत आणि खूप प्रश्न येत होते. त्यामुळे मी ना एक 21 दिवसाची ही जर्नी ठेवलेली आहे, एक सिरीज ठेवलेली आहे आणि मी सलग 21 दिवस ना हे असेच युट्यूब विषयीचे व्हिडिओ बनवणार आहे. तर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, कोठे अडचण येत आहे. खूप जणांचं तर असं म्हणणं आलं की माझे 3,000 सबस्क्रायबर आहेत पण वॉच टाइम पूर्ण होत नाही किंवा माझं डॉलर अडकलं, म्हणजे माझं पेमेंट अडकलेलं आहे, माझं चॅनल, माझं क्रायटेरिया पूर्ण झालेलं आहे पण माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं. मला इतकं वाईट वाटलं ना की एवढी मेहनत करून जर तुम्ही त्या स्टेजला येऊन जर तुम्ही थांबत असाल तर ही तुमची चुकी आहे, युट्यूबची नाही. ती तुमची चुकी सुधारा. भरपूर काही असे टेक व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा. एक नाही 3-4 व्हिडिओ पहा. 2-3 दिवस तुम्ही व्हिडिओ बनवू नका, 3-4 दिवस तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आणि ते व्हिडिओ पाहून तुम्ही जे चॅनलमध्ये किंवा तुमच्या वाईटी स्टुडिओमध्ये जाऊन त्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सुधारा किंवा ज्या काही कमतरता आहेत त्या तुम्ही अजून डेव्हलप करा. चॅनल मॉनिटाईज करा आणि सगळं क्रायटेरिया पूर्ण झाला असेल, चॅनल मॉनिटाईज असेल तर खूप फास्ट होतं, वेळ नाही लागत. फक्त पहिले $10 व्हायला वेळ लागतो. एकदा का $10 झाले ना तर आपोआप हळूहळू आपले सबस्क्रायबर पण वाढतात, व्ह्यूज पण वाढतात, नंतर आपले डॉलर पण वाढतात आणि एक दिवस असा येतो की आपल्या ना अकाउंट मध्ये ना असं म्हणजे पेमेंट येतो आणि तो आनंद एक वेगळाच असतो. जसा आज मी अनुभव घेत आहे, आज माझा पेमेंट झालेला आहे स्वामी महाराजांच्या कृपेने. तर स्वामी महाराजांची कृपा तुमच्या सर्वांवरती हो, हीच माझी मनापासून प्रार्थना आहे. आणि जसं सगळ्या युट्यूब फॅमिलीनी माझ्या जे मोटिवेशनल चॅनल आहे त्यावरती, कारण की त्यावरती माझा चेहरा मी दाखवलेला नाहीये, माझे फेसलेस व्हिडिओ असतात. तर ज्यांनी कोणी पाहिलं असेल मला किंवा जे व्ह्यूअर्स इकडे आहेत ते मला पाहत असतील किंवा ज्यांनी पाहिलं नाही त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. कारण की त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी फुल न फुलाची पाकळी घर बसल्या कमवत आहे. तर चला, असाच सपोर्ट माझ्या ह्या सुद्धा चॅनलला असू द्या. तुमचे प्रश्न मला कमेंट करून नक्की विचारा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देत आहे
आणि प्रत्येकाला मोटिवेट करत आहे. ह्या चॅनलवरती माझी ही सिरीज सुरू करण्याची एकच तळमळ आहे की माझ्यासारख्या ज्या वेल एज्युकेटेड आहेत ना त्यांना काय मोटिवेट करणं, प्रोत्साहित करणं आणि दुसऱ्यावरती डिपेंड न राहता सेल्फ डिपेंड बनणं आणि हेच आहे. तर चला भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. तुमची प्रत्येक क्युरी ना मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्यावरती नक्कीच छानसा व्हिडिओ बनवून आणणार आहे आणि छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्या युट्यूबवरती कोणीही सांगत नाही. तर भेटू नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.